हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला येतोय। आजचा आपला विषय जो थंबनेलवरून तुम्हाला क्लिअर झालाच असेल की सध्या जे परीक्षाचं म्हणजे विद्यार्थ्यांवर जे सावट आहे की सर एक्झाम होतील कधी, ठीक आहे, आणि एक्झाम पुढे गेल्यात, मग अभ्यासात आलेली लिथर्जी, सो याच्यामधून कसं रिव्हील करायचं, ठीक आहे। सो या एकूण मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी सांगतोय की आपण काय करतोय, संयुक्त महाराष्ट्र राजपत्रित ज्या परीक्षा आहेत ज्याला कंबाईन एक्झाम म्हणतोय, या 2024-25 साठी आपण काय करतोय, तुमचा 60 मार्क्स प्लस असा स्कोर येईल अशा प्रकारे स्टडी प्लॅन करून दिलाय। आणि सारथी 1 ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाय आणि त्यानंतर सारथी 1 काही दिवस आपल्याला बंद करावी लागली, पण तुमच्याच त्या रिक्वेस्ट होत्या, त्यावरून सारथी 2 आपण चालू केलाय। सो या सारथी 2 च्या ॲडमिशन्स आपण 20 तारखेला क्लोज करतोय। सो तुम्हाला सांगतोय की हे मेंटरशिप बॅचमध्ये, ठीक आहे, ही संपूर्ण टीम तुमच्यासाठी आहे, ठीक आहे, जो प्रत्येक विषयाला न्याय देण्यासाठी आहे आणि तुम्हाला तुमचा डे टू डे अभ्यास करून घेण्यासाठी आहे। सो त्याच्या काही ॲडमिशन्स शिल्लक आहेत। सो 20 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल ते करू शकतील। 20 तारखेनंतर मात्र कोणत्याही प्रकारे त्या बॅचेससाठी ॲडमिशन दिल्या जाणार नाही। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे तिथे तुम्हाला ते दिसते। ओके, ठीक आहे, चलो। सो आताचा आपला मुद्दा आहे तो आहे की राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा आहेत, ठीक आहे, ह्या 2024च्या एक्झाम, ह्या एक्झाम काय झाल्या आहेत तुम्हाला माहिती आहे, पोस्टपोनमेंट झाली आहे याची, जी लोकसभा निवडणुकीमुळे। सो आता याची काय स्थिती आहे, आयोगाने कारण दिलं आहे की जोपर्यंत आमच्या मागासवर्गीय आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत जे आहे, ठीक आहे, हा मुद्द्यावर मागणीपत्र म्हणजे आपण काय म्हणतोय की तशा डिक्लेअर करत नाही, अशा एक प्रकारचा मुद्दा आला होता, ठीक आहे। तर आता एक लक्षात घ्यायचं, जर एक्झाम पुढे गेल्या असतील सो याच्यामध्ये काही निगेटिव्ह, आता निगेटिव्ह बाजू खूप जास्त असतील, ठीक आहे। अभ्यासात तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या तारखा हे एकदम एक्सटेंड झाल्या आहेत आणि त्या अनिश्चित कालावधीसाठी आहे। अनिश्चित म्हणजे असं नाही की एकदमच पुढे गेल्या असतील, ठीक आहे, फक्त मी असं म्हणतोय, ठीक आहे, मी तुम्हाला पुढे बोलणारच आहोत की नॉर्मली कोणत्या अंदाजित दिनांक असतील, ठीक आहे, आणि सहसा मी दिलेले जे म्हणजे अंदाज असतात आयोगाच्या संदर्भात ते मोस्टली बरोबर येतात, म्हणजे असं नाही की चुकतच नाही, पण मोस्टली बरोबर येतात, ठीक आहे। सो अशा पद्धतीनं आता बघा, सर्वात पहिले तर बोलतोय तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेच्या जागा वाढ, ठीक आहे, आणि बऱ्याच प्रमाणात तुम्हाला जागा वाढलेल्या दिसतात। सो राज्यसेवेच्या जागेत तुम्हाला एक पॉझिटिव्ह बदल झालेला दिसतोय, जागांची वाढ झालेली दिसते, 300 प्लस गेलेल्या जागा दिसतात। त्यानंतर जर मागणीपत्रक कंबाईनचं म्हटलंय तर कंबाईनचं मागणीपत्रक PSI साठी यावर्षी 450 जागांचं गेलंय, ठीक आहे, आणि कंबाईनच्या ग्रुप सीच्या जागा पण खूप जास्त गेल्या आहे। आणि विशेष म्हणजे काल एक GR आलाय, जे GR मध्ये काय म्हटलंय की ज्या जागा आहेत ग्रुप सीच्या वगैरे ज्या MPSCच्या बाहेरच्या आहेत, क्षेत्राबाहेरच्या, ठीक आहे, आणि क्षेत्राच्या आतमध्ये असणाऱ्या दोन्ही म्हणजे ज्याची भरती MPSC करते आणि जे करतही नाही अशाची आम्हाला वयाची अट वाढवण्याची मुभा देण्यात यावी। आणि क्लरिकलच्या जागा आहेत, तर मी तर असं म्हणेल की मागच्या वर्षी जेवढ्या क्लरिकलच्या जागा होत्या त्याच्या प्लस मायनस म्हणजे 2-1 हजार जागा कमी, अशा 5-1 हजार जागांचं मागणीपत्र आहे, ठीक आहे। सो असं, ठीक आहे, सो बऱ्यापैकी एक जाहिरात तुमची असेल, ठीक आहे। सो मागणीपत्राच्या बाबतीत जर सांगितलंय तर इथं मागणीपत्र तुम्हाला डन झालेले दिसत आहेत। काही डिपार्टमेंटचे मागणीपत्र अजून गेलं नाही, जसं की STI वगैरेचं, सो तेवढं बाकी आहे, बाकी मागणीपत्र तिथं प्राप्त झाले आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे AMVI ही परीक्षा यावर्षी होणार आहे, ठीक आहे, सो त्याचं मागणीपत्रक गेलं आहे। दुसरं, आता ही जे परीक्षा पोस्टपोनमेंट झाल्या याच्याकडे सर सकारात्मक एक बघा, सकारात्मक बाजूनं बघणं तुम्हाला आवश्यक आहे, कारण की जर एक्झाम लेट जात असतील तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे। सकारात्मक बाजू कोणासाठी आहे, त्या गृहिणी ताईंसाठी आहे माझ्या, त्या माझ्या नोकरदार म्हणजे जे पार्ट टाइम फुल टाइम जॉब करतात, जॉब करत आपला अभ्यास करतात अशा भावांसाठी आहे, ठीक आहे, आणि अशा बिगिनर्ससाठी आहे की ज्यांनी अभ्यासाला नुकतीच सुरुवात केली होती आणि त्यांच्यावर दडपण आलं होतं की जूनपर्यंत एक्झाम होईल, म्हणजे माझा सिलेबस कंप्लीट होईल की नाही होईल, किंवा मग माझा एप्रिलपर्यंत राज्यसेवेचा सिलेबस होईल की नाही होईल, शेवटचा जो आहे हा शेवटचा टप्पा आहे। सो अशा वेळेस नेमकं जे तुमच्यावर दडपण आलं होतं, ही शेवटची एक्झाम आहे असं जे दडपण आलं होतं, या दडपणाला आता तुम्हाला थोडंसं एक चांगली सोनेरी किनार दिसते की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला वेळ मिळाला आहे। म्हणजे तुमचा एक काय होईल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे जे लॅकुना होते, काही विषय कंप्लीट व्हायचे होते वगैरे, सो हे सर्व बाजूला घेऊन तुम्हाला एक काय मिळालं आहे, टाईम मिळाला आहे। सो त्याच्यामुळे हा तुमचा एक एंगल आहे। नंबर दुसरा की आयोगाचा जो सिलेबस आता जो किचकट होत चालला आहे, म्हणजे रिझनिंग मॅथ कंबाईन परीक्षेबद्दल बोलतोय, रिझनिंग मॅथचा वेटेज वाढला आहे, सायन्स डिफिकल्ट लेवल येतं आहे। सो अशा वेळेस
तुमच्यासाठी बेस्ट आहे की तुम्हाला आता तुमच्या सायन्ससाठी रिझनिंग मॅथ्ससाठी वेळ देण्याचा तुम्हाला काय मिळाला आहे, एक स्कोप मिळाला आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमचा बूस्ट करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज, मोस्टली मुलं टेस्ट सिरीज कशी लावतात की मुलांचा असा व्ह्यू राहतो की बाबा सर माझा सिलेबस कंप्लीट नाही, मग मी टेस्ट सिरीज लावू की नाही लावू. सो आता तुमच्याकडे एक चान्स आहे की तुम्ही तो टाईम टेबल, टाईम बाउंडिंग करून टेस्ट सिरीज पेपर सॉल्व्ह करू शकतो. मी तर तुम्हाला एक सांगेल 17 ते 23च्या दरम्यानचे पेपर घ्या, ठीक आहे, ते सॉल्व्ह करा. सो त्याच्यात बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक म्हणजे तुमचा एक ॲव्हरेज स्कोर तुम्हाला कळू शकतो. आयोगाच्या पेपरची ब्युटी आयोगच मेंटेन करतं. सो अशा पद्धतीनं आणि विविध अकॅडमीचे जे टेस्ट सिरीज असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं. फक्त एक्सप्लेनेशनमध्ये काय होतात, तुम्हाला अँगल समजतात की मी ज्या अँगलनं अभ्यास केला त्या अँगलनं हा प्रश्न आला की नाही. आता बघा एक प्रश्न आला होता, ठीक आहे. आता बघा कंबाईनला एक प्रश्न आला होता, प्रश्नांवर बोलतोय, ठीक आहे. प्रश्न बघा कसा होता. प्रश्न असा होता, विसंगत घटक ओळखा. राज्यसेवेला होता, विसंगत घटक ओळखा. आता प्रश्न बघा व्यवस्थित, किती जबरदस्त प्रश्न आहे, ठीक आहे. ऑप्शन्स होते 1 2 3 4. 4 पैकी एक तुम्हाला ओळखायचा होता. एक पहिल्याचं ऑप्शन होतं जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर 2 तेज बहादूर सप्रू. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि नंबर 4 तो म्हणजे मोतीलाल नेहरू. ठीक आहे. आता तुम्हाला यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. आता बघा, तुम्हाला सर्वात पहिले ना इथं ऑप्शन तुमचं प्रश्न बरोबर येईल, पण तुमचे लॉजिक बरोबर वर्क केले की नाही हे मला माहिती नाही. ठीक आहे. असा आयोगाचा नवीन ट्रेंड आहे की विसंगत घटक ओळखा, ज्याच्यामध्ये नेहरू, सप्रू, आंबेडकर आणि असं दिलंय. सो आता बघा हा प्रश्न नेमकी कुठून रिलेट करतो हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. आता मला एक सांगा, जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू, आंबेडकर आपण असं म्हणू शकतो हे सर सोबत सोबत होते आणि मोतीलाल नेहरू यांच्या पूर्वीचे नेते होते, यावरून मोतीलाल नेहरू निवडतो, तो उत्तर बरोबर येईल. हे लॉजिक लागतात. पण लक्षात ठेवायचं, आझाद हिंद जी सेना होती, आझाद हिंद फौज होती, यांनी जो भारताविरुद्ध रिबेल केला होता, भारत सरकार विरुद्ध, त्यांच्यावर लाल किल्ला खटले चालवण्यात आले होते. ठीक आहे. सो या लाल किल्ला खटल्यामध्ये आझाद हिंद सेनेचं वकिली कोण केली होती, तर या तिघांनी केली होती. ठीक आहे. आणि मोतीलाल नेहरूंनी केली नव्हती. सो त्याच्यामुळे हे लॉजिक इथं होतं. मी असं नाही म्हणत हा प्रश्न येणार नव्हता, बऱ्याचशा मुलांनी असंच केला असेल, पण एक लक्ष सांगतोय की जे लाल किल्ला खटले होते, या लाल किल्ला खटल्यामधला हा इन्सिडंट आहे. ठीक आहे. यासाठी अभ्यास जरा तीव्र पाहिजे, हे असं सुचलं पाहिजे. सोबत नावं कुठे दिसतात, आलं का लक्षात? नाही तर मग हे अँगल लावू शकतो गोलमेज परिषदेला होते का वगैरे, असे अँगल लागतात. बरं, पण मी तुम्हाला सांगतोय अभ्यासाला कॉन्क्रीट बनवायचं असेल तर PYQ बघा. सो जितके तुम्ही PYQ बघाल ना पोरांनो, तेवढा तुमचा फायदा आहे. PYQ तुम्हाला हेच तर बनवून देतात ना. PYQ मध्ये एलिमिनेशन मेथड इम्प्रूव्ह होतात, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या इथं जुळून येतात. आलं लक्षात? सो असा हा होता अँगल. ठीक आहे. चलो, म्हणजे तुम्हाला सांगितलंय की इथं तुम्हाला रिझनिंग मॅथ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे PYQ सॉल्विंग आणि टेस्ट सिरीज याला पण तुम्हाला काय मिळतोय, एक वेळ मिळतोय. सो जेणेकरून तुमच्या अभ्यासात इम्प्रूव्हमेंट होते. समजा सारथीसारखी तुम्ही बॅच जर जॉईन केली असेल, ठीक आहे, त्याचे मेंटरशिप असेल किंवा मग प्रहार सिंहावलोकनसारखे बॅचेस जॉईन केले असतील, त्याचे काही बॅकलॉग असतील ते कंप्लीट करायला वेळ मिळतो. सो ही काय आहे, एक सकारात्मक बाजू आहे. ओके. ठीक आहे. सो तुम्ही याचे फायदे घेऊ शकता. मी तर तुम्हाला एक सांगेल की अभ्यासात लिथर्जी आणू नका की सर एक्झाम पुढे गेली, अनिश्चित काळासाठी गेली, असं नसतं. बरं, हे तुमचे अंदाज आहेत फक्त. आयोग कधीही अपडेट टाकून तुम्हाला गुगली देऊ शकते. सो त्याच्यामुळे मी तर तुम्हाला एक सांगेल, दोन्ही एक्झाम ह्या सप्टेंबरच्या आतमध्येच होणार आहेत, म्हणजे ऑगस्टपर्यंतच एक्झाम होऊन जातील. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही प्रिपेअर राहिलेलं बरं. हेच आमच्यासोबत 2020ला झालं. 2020च्या PSIला एक्झाम पुढे गेली, इतकी पुढे गेली की तुम्हाला कट ऑफ सर्वाधिक दिसतो. पहिला टॉपर 312वर होता. म्हणजे पहिल्यांदा असं बघितलं महाराष्ट्रानं की 150पेक्षा जास्त मार्क्स घेऊन, ठीक आहे, कोणीतरी 200 पैकी 150पेक्षा जास्त मार्क्स घेऊन पहिला येतोय. म्हणजे जेवढी एक्झाम लेट जाईल ना, त्याचा फायदा मुलं घेतात. मुलं फार चिवट आहेत, सोडत नाहीत मुलं. सो त्याच्यामुळे अभ्यास करणारे करतातच आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे परीक्षेचा. नवीन पॅटर्न कठीण का जातो मुलांना, हे त्यांच्या दुखऱ्या बाजू आहेत ना. सायन्स आहे, सायन्सवर 15 प्रश्न येतात. ठीक आहे. रिझनिंग मॅथ्स आहे, याच्यावर 22 प्रश्न येतात. म्हणजे बघा ना तुम्ही, जवळपास 37 मार्क्स यावरच आहे. जर तुमचे हे वीक सब्जेक्ट असतील तर तुम्ही असं समजा ना की कंबाईनमध्ये हा स्कोप गमावलाय. राज्यसेवेसारख्या परीक्षेमध्ये 2016 मध्ये याच्यावर 32 प्रश्न विचारले. मग मला सांगा, 32-36 जर प्रश्न विचारल्या जात असतील तर किती मोठा स्कोप आहे त्याचा.
मागच्या वर्षी असं झालं मुलांनी GS क्वालिफाय केला पण CSAT क्वालिफाय करता आलं नाही. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शनला वेळ द्यायला आहे. ओके, आलं का लक्षात? सो अशा प्रकारे करू शकता. मी तर तुम्हाला मोस्टली सांगेल की तुम्ही PYQ बघायला पाहिजे. ओके, सो यासाठी तुमच्यासाठी हा सकारात्मक आहे. आता नकारात्मक काय काय बाजू आहे याची? नकारात्मक बाजू बघा कोणकोणती आहे. ती म्हणजे की मुलांमध्ये काय आला आहे? आळस आलाय, प्रचंड आळस आलाय. की मुलांना काय वाटतंय परीक्षा पुढे गेली, कधी होईल कधी नाही होईल. कॅन्सल झाली का परीक्षा? पुढेच गेली ना. असं काही होईल का? आयोगानं सांगितलं यावर्षीची परीक्षा आम्ही घेणारच नाही, असं नाही ना रे बाबा. सो त्याच्यामुळे तुमच्यात जो आळस आलाय त्याला बाजूला सारा. तुम्ही नाही करत तर महाराष्ट्रातला इतर विद्यार्थी करताय, याकडे लक्ष द्या. असं कधीच होणार नाही पेपर खूप कठीण आला आणि मुलं सिलेक्टच झाले नाही. तुम्ही बघितलं असेल आता कंबाईनचे कट ऑफ आले. कट ऑफ तर बघा किती आहेत. ज्यांना तुम्ही कठीण पेपर समजताना मुलांनी त्याच्यामध्ये कितीतरी मार्क्स घेतलेत. सो त्याच्यामुळे हे गोष्टी तुम्हाला घ्याव्याच लागतील, मान्य करून तुम्हाला बाजूला साराव्या लागतील. दुसरं, मुलांमध्ये एक निगेटिव्हिटी आली की सर ते एक्झाम होईल नाही होईल. मी तुम्हाला परत सांगतोय एक्झाम होईलच. ठीक आहे. अजून एक काय झालंय मुलांमध्ये, मुलांनी अभ्यास स्लो केलाय की एक्झाम होईल तेव्हा आम्ही बघू. काही काही मुलं तर मग गावाला गेली. ठीक आहे, 8 दिवस फिरून येतो, परीक्षा गेली पुढे, मग 8 दिवसात येतो, गावात जातो, जत्रा आहे, यात्रा आहे. ठीक आहे, मम्मी पप्पाची भेट आहे, अशा गोष्टी. सो 8-8 दिवस गेलेत. तर एक लक्षात घ्यायचं, याच्यावर तुम्ही टार्गेटपासून दूर. मी असं म्हणत नाही जाऊ नका, 2-4 दिवस फिरून या, पण तुम्ही जर 15 वेळा तिथं काढताय तर तुमच्यासाठी चुकीचं आहे, मला तरी असं वाटतंय. ठीक आहे. सो ह्या ज्या सगळ्या निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये आल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास तुम्ही स्लो केलाय, हे इथं मान्य नाही. कळतंय का? ठीक आहे. त्यासाठी आम्ही असे हे सारथी वगैरे याच्यात कोणतीच लिथर्जी दिली नाही. त्यांना 90 दिवसाचा आहे, 90 दिवसाचा शेड्यूल दिला. सांगितलं की बाबा तुमचा 90 दिवसात कंप्लीट करावं लागेल, तुम्हाला घरी जायलाही वेळ नाही. प्रॉपर दिवसाचा आम्ही सिलेबस देतोय, रात्री त्यांच्याकडून आढावा घेतो की नाही तुम्हाला करावंच लागेल. असं नाही की परीक्षा पुढे गेली, नाही, तुमचे टार्गेट तुम्हाला करावे लागतील. एक्झाम 6 महिने जरी पुढे गेली ना तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. 6 महिन्यापर्यंत आम्ही तुमचं एक्सप्लेनेशन हे करून घेऊ, एवढं जाणारच नाही, तुम्हाला सांगतोय. नंबर, सर दिनांक काय असेल मी तुम्हाला शुअरली सांगू शकतोय की जुलैच्या 1st आणि 2nd वीकमध्ये तुमची होईल राज्यसेवा. ठीक आहे, 1st आणि 2nd वीकमध्ये जुलैच्या. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे एक तर जुलैच्या लास्ट वीकमध्ये नाही तर ऑगस्टच्या 1st वीकमध्ये, पण इन हाऊ कंडिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणखी एक दुसरा चान्सेस सांगतोय, असंही होऊ शकतं की ही परीक्षा पुढे जाऊ शकते, राज्यसेवा कंबाईन निर्धारित वेळेला होऊ शकते. मी तुम्हाला सांगतोय ही पॉसिबिलिटी आहे. तुम्ही याला खोड काढा, तुम्ही काही म्हणा. ठीक आहे. माझा जेवढा आयोगाचा अभ्यास आहे मी त्यावरून सांगतो. मी आता हे PSIच्या फिजिकलबद्दल सांगितलं होतं की PSIचं फिजिकल पुढे जाईल. मुलं बोलले नाही सर वेळेवर आलं नाही. म्हटलं बाबा आयोगाला जर तशा सरकारकडून मार्गदर्शक सूचना आल्या तर सरकारला तेही करावं लागतं. सो हे सगळ्या गोष्टी आहे. स्किल टेस्टची तयारी करणारे मुलं आहेत, तुम्हाला वेळ मिळाला आहे ना, तुम्ही काय करा अभ्यासाकडे थोडंसं म्हणजे अभ्यासातून 2 तास चोरा आणि स्किल टेस्ट करा. स्किल टेस्ट तर होईलच तुमची. स्किल टेस्ट तुमची मोस्टली प्रॉबेबल जून महिन्यात आहे. हा महिना तुमच्याकडे आहे, हा मे आणि हा. सो याच्यामध्ये तुमची होणार आहे. पहिले PSIचं फिजिकल होईल आणि नंतर तुमची स्किल होईल. सो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की ह्या मोस्टली प्रॉबेबल तारखा आहेत. 2-3 अंदाज सांगितले, अंदाज आहेत. ठीक आहे. नंतर पूर्वीचे दाखले म्हणजे काय, पूर्वी हा असा प्रकार झालाय का? यस, कोविडमध्ये कितीतरी वेळा झालंय परीक्षा पुढे ढकलणे वगैरे, पण त्यावेळेची सिच्युएशन कशी होती, तारखा माहीत नव्हत्या, कधी काय घडेल ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना नव्हती. पण आता माहिती आहे ना की बाबा हा या तारखेला निकाल लागतोय मे महिन्यात. ठीक आहे. सो इथे सरकार काय होईल, मुक्त होईल आणि त्याच्यानंतर स्टाफ परत येईल आणि परीक्षा होतील. झालंय. फक्त झालं असं UPSCचा शेड्यूल येऊन पडला, MPSCनं जो शेड्यूल सांगितला नाही, त्याच्यामुळे मुलं गोंधळलेले आहेत. सो त्याच्यामुळे फारशी घाबरण्याची हे नाही. मी तुम्हाला शब्द देतो. ठीक आहे. मी सांगितलंय ना अशाच काहीतरी पद्धतीनं एक्झाम होतील. सो असं काही नाही की एक्झाम फार पुढे गेले, असं काहीच नाही. आयोगाला त्याच तारखेला घ्यायची आहे, कारण की यावर्षी शेड्यूल बिघडलं तर पुढच्या वर्षीचं बिघडू शकतं. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. पूर्वी असं झालंय PSIच्या बाबतीत, राज्यसेवेच्या बाबतीत प्रचंड कोविडमध्ये, पण त्यावेळेस एक्झाम घेण्यात आल्या होत्या. कट ऑफवर परिणाम होतो का? तर निश्चितच. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की एक्झाम पुढे गेली की मुलांचा अभ्यास कॉन्क्रीट होतो. ज्यांची लॅकुना आहे ते लॅकुना कंप्लीट करण्यावर भर देतात. सो त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायचं की कट ऑफवर निश्चित परिणाम होतोय आणि कट ऑफ वाढतात. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय मुलं जर अभ्यास करत असतील तर तुम्हीही अभ्यास करणं अभिप्रेत आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पटापट रिझल्ट आलेत. बरेच सारे मुलं ह्या परीक्षेतून बाद झालेत, ते तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा नसतील. तो एक फायदा तुमच्यासाठी आहे. रणनीती काय असावी तर याच्यावर आपल्याला मोस्टली बोलायचं आहे. मी तुम्हाला आता इथं प्रॉपर रणनीती सांगेल. याच्या आधी मी रणनीतीवर 2-3 व्हिडिओ बनवले होते.
त्यापूर्वी सांगतोय की ही माझी संपूर्ण चालू घडामोडीची बॅच आहे, ठीक आहे, जी ॲपला अवेलेबल आहे, ते तुम्ही परचेस करू शकता, ज्याच्यामध्ये मी एक्झाम जिथपर्यंत असेल त्याच्या पूर्वीचे 24 महिन्याचा करंट अफेअर घेतला आहेत आणि ही बॅच अपडेट करणं चालू आहे, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर रविवारी जे ऑफलाईन कोर्सेस चालतात त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. पंचायत राजच्या संदर्भात माझा कोर्स आहे, वन स्टॉप सोल्युशन आहे, एकदा केल्यानंतर परत तुम्हाला गरज पडणार नाही. अशा नोट्स आहेत युनिव्हर्सल की जे आत्तापासून 2021 पासून आत्तापर्यंत एकही प्रश्न त्याच्या बाहेर येत नाही. सो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके, चलो. सो आता आपण काय बोलतोय, आता बोलतोय रणनीतीबद्दल, अभ्यासाची, ठीक आहे. अशा गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी रणनीती आहे, ठीक आहे, की त्यांना आता कळत नाहीये नेमकं काय करावं. सो लक्षात ठेवायचं, तुमच्या अभ्यासाची रणनीती मी परत तुम्हाला एकदा सांगतोय की तुमचा अर्धा पेपर हे 3 विषयच ठरवतात. पॉल सायन्स हा तुम्हाला 15 मार्क्सचा आहे, रिझनिंग मॅथ हा तुम्हाला 22 मार्क्सला आहे, 20 ते 22 मार्क्स. त्यानंतर सायन्स हा तुम्हाला जो आहे हा तुम्हाला 15 मार्क्सला आहे, 15 ते 18 मार्क्सला. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल हे 3 विषय हे तुम्हाला काय करतायत 52 मार्क्सचे आहेत. कळलंय? सो काय करा, सायन्सला, ओके, सायन्सला काय करा तुम्ही डेली 2-3 तास द्या, ठीक आहे. आणि हॉट टॉपिक वाचा फक्त, दररोज 2-3 तास द्या. त्यानंतर रिझनिंग मॅथ्सला मी तुम्हाला सांगेल दररोज 3-4 तास द्या करा. कारण की इथे काय असतं, इथे येऊन चालत नाही, तर स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. आणि पॉलिटीला दररोज जर तुम्ही 1 तास जरी दिला, 1 किंवा 2 तास जरी दिले ना, तरी तुमचं फ्रुटफुल होतं. म्हणजे बघा हे तुमचे दिवसाचे किती तास जात आहेत, इथं 6 तास जात आहेत, ठीक आहे. या 6 तासामध्ये तुमचा मिनिमम एक्झाम होतोय. तसंच डेली काय करायचं, डेली करंटला द्यायचं, ठीक आहे. हे कंबाईन संदर्भात सांगतोय बरं, मी हे कंबाईनबद्दल सांगतो, राज्यसेवेचं स्पेशल सांगेल, ठीक आहे. ही कंबाईनची स्ट्रॅटेजी सांगतोय, ठीक आहे. डेली काय करा, करंट अफेअर वाचा, हे तर दोघांनाही लागू आहे, ठीक आहे. डेली करंट वाचा, ते म्हणजे काय करायचं 1 तास. नसेल समजत तर व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सांगितलं माझा कोर्स आहे, तिथून तुमचा कंप्लीट होऊन जाईल, ठीक आहे. ज्याच्यामध्ये परिक्रमा, आपलं ग्रीन बुक आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय की जे तुमचं सिम्प्लिफाईड आहे ते सर्वचे सर्व कव्हर अप होईल. ओके, सो करंट डेली 1 तास कराय झालंय. आणि अशा प्रकारे हा फ्लो चालू द्यायचा. हे विषय मी तुम्हाला परत सांगेल, हे विषय प्रॉपर तुम्हाला एक्झामच्या डेटपर्यंत करायचे आहेत. हे 2 विषय, इथं पॉलिटी गेला, इथं वेगळा विषय टाका, असं करू शकता. सो हे विषय आहेत ना, हे तुम्हाला ऑलमोस्ट मार्क्स देतात. आणि परत एकदा सांगतोय, आता यापुढे असं कधी होणार नाही की PSIचा कट ऑफ 50पेक्षा कमी आला, हे राहूच नका. तुम्हाला मिनिमम मार्क्स 50+ घ्यावेच लागतील. मुलांना तेवढे मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. सो सर्वात महत्त्वाचं आहे की सायन्स वाचून घ्या. सायन्स कुठून वाचायचं, 8, 9, 10चे बेसिक पुस्तक वाचून घ्या. प्रश्न तर NCERTतून यायला सुरुवात झाली, पण 8, 9, 10चे बेसिक्स बुक वाचा. त्याच्यानंतर रिझनिंग मॅथ कुठून करायचं, तर कोणतंही एक बुक करा. मी सांगेल की सचिन ढवळे सरांचं बुक वगैरे बेस्ट आहे, कारण की त्यात आयोगाचा अप्रोच येतो, ठीक आहे. पॉलिटी कुठून करायची, तर पॉलिटी ही नॉर्मली तुम्ही जे पुस्तक वापरता, रंजन कोळंबे सरांचं म्हणा किंवा लक्ष्मीकांत, ठीक आहे. सो 2 पैकी कोणतंही वाचा. आणि सर्वात चांगली आपण एक नोट्स आणली, शॉर्ट नोट्स, ठीक आहे, विदर्भ IASची शॉर्ट नोट्स तुम्हाला जी सागर सरांच्या स्वतःच्या लेखणीतून आहे, ठीक आहे, मायक्रो नोट्समधून. सो ते लक्षात घ्यायचं, ते एकदम कट टू कट आहे. सो ते तुम्हाला ॲपला मिळू शकते, ठीक आहे. सो ते तुम्ही परचेस करू शकता. सो अशा प्रकारे तुमचे संदर्भ डिफाईन ठेवा आणि तिथून अभ्यास करणं चालू करा. आणि यात सर्वात इम्पॉर्टंट जर मी काही सांगेल तर डेली पोरांनो, डेली 1 तास PYQ सॉल्विंगला द्या. कारण की आयोगाचे 40% प्रश्न हे काय असतात माहिती आहे का, रिपीटेड. मग मला सांगा, जर 40 प्रश्न रिपीटेड आहेत आणि तुम्ही प्रश्न ऑलरेडी वाचला असेल तर तुम्हाला विचार करावा लागत नाही, ऑप्शन सहित तसंच्या तसं येतं, टिक करावं लागतं. म्हणजे मला सांगा, 40 प्रश्नासाठी तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही जर PYQ सोडवले असतील ना, तुम्हाला आठवेल की याचं उत्तर 3 आहे, याचं 2 आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आयोगाचे प्रश्न बघा, ठीक आहे. सो असं तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचा 40 प्रश्न हे तुम्ही 5 ते 10 मिनिटात सोडू शकता. एवढा टाइम उरतो, कारण की आपल्याला रिझनिंग मॅथ एवढं आलं येतं. सो टाइम तुम्हाला द्यावाच लागतो. आलं का लक्षात? सो या गोष्टीकडे प्रॉपर रणनीती वापरा. परत एकदा सांगतोय, रिझनिंग मॅथ सायन्स सोडू नका पोरांनो, ठीक आहे, बिलकुल सोडू नका. याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या. करंट दररोज, कारण की करंटला 10 ते 15 मार्क्स येतात, ठीक आहे. सो अशा प्रकारे हे तुम्हाला ऑलमोस्ट 70 मार्क्सपर्यंत,
देतात. पूर्णपैकी पूर्ण तर मार्क्स देणार नाहीत, पण हा विषयाची एक कुवत आहे, हा पूर्ण मार्क्स देऊ शकतो. जिओग्राफी पूर्ण मार्क्स देऊ शकतो. या 2 विषयाची अशी ब्युटी आहे की हे पूर्णच्या पूर्ण मार्क्स तुम्हाला देऊ शकतात. सो त्याच्यामुळे याच्यावर काय करा, प्रॉपर होल्ड आणा. ठीक आहे. आता राहिलं राज्यसेवेवाल्यांचं. राज्यसेवेवाल्यांना सांगतोय की तुम्ही मोस्टली सायन्सवर लक्ष द्या, कारण की आज तुमचं असं होऊन राहिलं की पेपर 2 क्वालिफाय करण्यासाठी सायन्सचे उतार येतात, त्यावर गरज आहे. सो तुम्हाला मोस्टली 22 ते 25, 20 ते 25 त्या दरम्यान असे प्रश्नांचा फ्लो दिसतोय. ठीक आहे. पॉल सायन्समध्ये ट्रेडिशनल तर तुम्ही केलं असेल, घटनात्मक, कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल, इन्स्टिट्यूशन करून घ्या. ठीक आहे. ज्या ज्या योजनांचं इकॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंटमध्ये काय आहे रिपिटेशन आहे, त्या योजना प्रॉपर करून घ्या. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करा की जिओग्राफीचा जी फिजिकल जिओग्राफी आहे 11वीची NCERT वगैरे ते वाचून घ्या. सो काय होईल, मोस्टली इथं पॉवरफुल राहतं. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला हे करायचं असेल, हिस्ट्री करायचं असेल, तर तुम्हाला माहिती आहे आयोगाचा फ्लो बदलतोय. हिस्ट्रीमध्ये काय करा, मोस्टली तुम्हाला असं दिसतंय की 1857 नंतरचा उठाव 1857 ते 1975 पर्यंत तुम्हाला डॉमिनेटिंग दिसतंय. सो इथपर्यंतचा आता इतिहासावर विशेषतः भर द्या. इथून प्रश्न येतोय. आणखी मिडायवलचा जो आहे तो फ्लो वाढलाय मध्ययुगीनचा. ठीक आहे. सो यावर प्रॉपर लक्ष देणं चालू करा. सो अशा पद्धतीने जर केलं ना तर इथं फारसं जड जाणार नाही. मी तुम्हाला सांगतोय की इथे चान्सेस आहेत ते म्हणजे कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असतील तर सो त्याच्यामुळे काय करा, व्यवस्थित त्याला रणनीतीनं घ्या. तुमचे जे प्रश्न असतील ते ड्रॉप बॉक्समध्ये टाका, कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, ज्याला आम्ही उत्तर देऊ शकू. पण एक सांगतोय की कोणत्याही प्रकारचे आळसात येऊ नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, कारण की आयोगाचा कट ऑफ वाढतोय. तेच ते मुलं आहेत. ठीक आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास आहे ते फक्त काय करतायत, त्याला रिवाईज करतायत आणि टॉपला येत आहेत. सो अशी ही MPSCची घडी निर्माण झाली आहे. तर मला तुम्हाला या लेक्चरमध्ये हेच सांगायचं होतं की नेमकं कोणकोणत्या संभावना आहेत आणि अभ्यासाची रणनीती कशी असायला पाहिजे. मोस्टली रिव्हिजनवर लक्ष द्या. एका टॉपिकला 4-4, 5-5 वेळा रिव्हिजन द्या. काही तुमच्यासाठी आम्ही ट्रिक्स लेक्चर्स घेऊन येऊ. ठीक आहे. सो असे इनिशिएटिव्ह बरेच सारे अकॅडमी आहेत, बरेच सारे लोक ट्रिक्स प्रोव्हाइड करतात, काही गोष्टी तिथून करा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हायजीन आहे, हायजीनवर प्रश्न आता अलीकडे कुठे येणं चालू झाले, NCERT मधून यायला लागले. सो तिथं काय आहे 57 ते 62च्या दरम्यान काय दिलेले आहेत, एकूण तुम्हाला आजार दिले आहेत. मग काय करायचं, बरेच सारे लोक नीटला जे शिकवतात तो एक व्हिडिओ करून घ्यायचा, त्यातून 62, 57 असे आजार जे आहेत ते कंप्लीट होऊन जातात. ठीक आहे. सो असं काय होतंय, असा अभ्यास थोडासा रिड्यूस करत आणा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं त्या गोष्टी आवाक्यात येऊ शकतात. म्हणजे मला ॲट द एंड तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अभ्यासाला सोडू नका, कुठेही थकून जाऊ नका. ठीक आहे. आम्ही लोक तुमच्यासोबत आहोत, पूर्ण विदर्भ आहे तुमच्यासमोर आहे, सागर सर तुमच्यासोबत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे याला घाबरून जाण्याची किंवा लेट असं होईल, खूप जास्त होईल किंवा आम्हाला खूप त्रास होईल अशा गोष्टी वाटू देऊ नका. वय सर्वांचंच वाढतंय. असं काही नाही की आयोग तुम्ही आता समजा 25 वर्षाचे आहात आणि आयोग 30व्या वर्षी एक्झाम गेले असंही नाही. फक्त 20.5चे तुम्ही 25.5चे तुम्ही असाल, असं होऊ शकतं मोस्टली प्रॉबेबल. सो त्याच्यामुळे प्रत्येकाने अभ्यास करा, जोशानं अभ्यास करा. तुमच्या ज्या सगळ्या समस्या वगैरे असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आम्ही त्याच्यावर काय करू, तोडगे देऊ. इतरही काही असतील बॅच संदर्भात तर तुम्ही अकॅडमीला सरळ कॉल करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.